आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 12 सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे मसावी काढा. आपलं उदाहरण आहे पहिलं 25 आणि 40. 25 आणि 40चा मसावी आपल्याला काढायचा आहे. मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे थोडक्यात काय तर या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर आपण पहा मसावी कसा काढायचा. आपण मूळ अवयव पद्धतीने हा मसावी शोधणार आहोत. या आधीच्या सराव संचामध्ये आपण अवयव कसे पाडायचे ते शिकलो, पण एका संख्येचे सेपरेट अवयव पाडायचे आपण शिकलो. आता या दोन्ही संख्यांचे एकत्र अवयव पाडायचे आपण शिकूया. पहा, आपण एक उभी रेषा मारली, आणखी एक उभी रेषा मारली, एक आडवी रेषा मारली. पहा, पहिली संख्या लिहिली आपण 25, दुसरी संख्या लिहिली 40. आता पहा, 25 आणि 40 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला लहानात लहान संख्येपासून सुरुवात करून शोधायची आहे. इथे 1 आणि 5 आहे, इथे 0 आहे म्हणजे 2ने भाग जाणार नाही. 5 आणि 2 7 म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार नाही. इथे 4 म्हणजे 3ने पण दोन्ही संख्यांना भाग जाणार नाही. मग इथे 5 आणि शेवटी 1 आणि 5 आहे म्हणजे 5ची कसोटी शेवटी 5 आणि 0 असल्यावर संख्येला भाग जातो. यानुसार या दोन्ही संख्यांना 5ने भाग जाईल म्हणून आपण 5ने या संख्यांना भाग देऊया. पहा, 5 5 5 25 म्हणून इथे 5 लिहिले. 25ला 5ने भागल्यावर 5 आले म्हणून आपण इथे 5 लिहिले. आता 40ला 5ने भागायचं आहे. 5 8 40 म्हणजे इथे येईल 8. आता पहा, आपल्याला मिळाले 5 आणि 8. आता दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. 5 आणि 8ला कुठल्याही एका संख्येने आता भाग जात नाही, म्हणजेच आपला 25 आणि 40चा मसावी आला आहे 5. म्हणून आपण इथे लिहूया मसावी बरोबर 5. दुसरं उदाहरण आहे 56 आणि 32. आता 56 आणि 32चे अवयव आपण एकत्र पाडून घेऊया. आडवी रेषा, उभी रेषा, पहिली संख्या 56, दुसरी संख्या 32. आता इथे 1 आणि 6 आहे आणि इथे 2 आहे म्हणजे या दोन्ही संख्यांना 2ने भाग जातोय. आपण 2ने भाग देऊया. लहानात लहान संख्यापासून सुरुवात करून आपण दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय ते पाहतो. 2ने भाग जातोय म्हणून 2ने भाग देऊया. 2ने 56ला भागूया आधी. 2 दुणे 4 आणि 2 आठी 16. असं जागेवर भागाकार करता येत नसेल तर बाजूला मांडून घेऊन भागाकार करायचा आहे. आता 2ने 32ला भाग देऊया. 2 1 2 6 12. इथे आले 28 आणि इथे आले 16. आता इथे पण 1 आणि 8 आहे, इथे 6 आहे म्हणजे दोन्ही संख्यांना पुन्हा 2ने भाग जातोय. आपण पुन्हा 2ने भाग देऊया. 2 1 2 2 चौक 8 आणि 2 आठी 16. आता 14 आणि 8ला पुन्हा 2ने भाग जातोय. पुन्हा 2ने भाग देऊया. 2ने 14ला भागूया. 2 7 14 म्हणून 7 इथे लिहिले आणि 2 चौक 8 म्हणून 4 इथे लिहिले. आता पहा, 7ला आणि 4ला कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही म्हणून आता हे आले आहेत आपले सामायिक अवयव. आता हे सामायिक अवयव आपण इथे गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणार आहोत. बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 दुणे 4 आणि 4 दुणे 8. आता या सामायिक अवयवांचा आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. आपण गुणाकार केला, त्यांचा गुणाकार आला आहे 8 म्हणजेच आपला मसावी आला आहे 8. मसावी बरोबर 8. पहा, पहिल्या उदाहरणात फक्त इथे 5 आला होता म्हणून आपण इथे 5 लिहिला डायरेक्ट. इथे सामायिक जेवढे अवयव आले आहेत तेवढ्या अवयवांचा गुणाकार करायचा असतो आणि नंतर त्यांचा जो गुणाकार येतो तो असतो आपला मसावी. तिसरं उदाहरण 40 60 75. आपण इथे अवयव पाडून घेऊया. 40, दुसरी संख्या 60, तिसरी संख्या 75. आता पहा, या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. 2ने जाणार नाही कारण इथे 5 आहे. 3ने पण जाणार नाही. नंतर 5ने भाग जाईल. पहा,
इथे 0 आहे, इथे 0 आहे आणि इथे 5 आहे. एकक स्थानी 0 आणि 5 आहे म्हणून 5 ने भाग जाईल. आपण 5 ने भाग देऊया तिन्ही संख्यांना. 5 पंचे 8 40. 5 ने आता 60 ला भागूया. 5 1 5 आणि 5 2 10. 5 ने आता 75 ला भागूया. 5 1 5 5 5 25. आता पहा, या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची आहे आपल्याला. तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग गेला पाहिजे अशी संख्या आपल्याला आता शोधायची आहे. 8 आणि 12ला 2 ने जाईल पण 15ला जाणार नाही. 12 आणि 15ला 3 ने जाईल पण 8ला जाणार नाही. म्हणजे आता एकही संख्या नाही की या तिन्ही संख्यांना भाग जाईल. म्हणून आपला मसावी आला आहे इथे 5. म्हणून मसावी बरोबर 5. चौथं उदाहरण आहे 16 आणि 27. पहा, आपण अवयव पाडवून पाहूया. पहा, 16 27. आता पहा, 16ला आणि 27ला कुठल्या संख्येने भाग जातोय एकाच पाहूया आपण. 2 ने जाणार नाही कारण इथे आहे 7. 3 ने पण नाही, 4 ने पण नाही, 5 ने नाही, 6 ने पण नाही. कुठल्याही संख्येने 16 आणि 27ला भाग जात नाही. आता यांचा मसावी कसा काढायचा? तर या आहेत सहमूळ संख्या. म्हणून इथे लिहायचं आहे आपल्याला 16 27 या सहमूळ संख्या आहेत. आणि सहमूळ संख्यांचा मसावी असतो 1. म्हणून मसावी बरोबर 1. पाचवं उदाहरण 18 32 48. आता आपण यांची अवयव पाडूया. पहिली संख्या 18, दुसरी संख्या 32, तिसरी संख्या 48. तिन्ही संख्या लिहून घेतल्या. इथे 8 आहे, इथे 2 आहे, इथे 8 आहे म्हणजे 2 ने भाग जातोय सगळ्या संख्यांना. बे 9 18, बे 1 बे, बे 6 12, बे 2 4, बे 4 8. 18ला भागल्यावर 9 उत्तर आले. 32ला 2 ने भागल्यावर 16 उत्तर आले. आता या तिन्ही संख्यांना कोणत्या एका सारख्या संख्येने भाग जातोय ते पाहायचंय. तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. 2 ने जाणार नाही कारण इथे 9 आहे. 3 ने जाणार नाही कारण 16ला जाणार नाही. 4 ने नाही, 5 ने नाही. म्हणजे कुठल्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जात नाही. म्हणून आपला मसावी आला आहे 2. आपण इथे लिहिणार मसावी बरोबर 2. सहावं उदाहरण 105 आणि 154. आता पहा, आपण इथे अवयव पाडून पाहूया. 105 नंतर दुसरी संख्या 154. आता या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय पहा. 2 ने नाही जाणार, इथे 5 आहे शेवटी. 3 ने पण नाही जाणार. 4 ने नाही, 5 ने पण नाही जाणार कारण इथे आहे 4 शेवटी. 6 ने नाही, 7 ने भाग जातोय पहा. 7 म्हणून आपण इथे लिहिले 7. 7 1 7, 10तून 7 गेले, खाली उरले 3, वरून घेतला 5 म्हणजे झाले 35 आणि 7 5 35. आता 7 1 7, 7 2 14, खाली उरला 1, वरून घेतले 4 आणि 7 2 14. म्हणजे या दोन्ही संख्यांना 7 ने भाग गेलाय. आता 15 आणि 22 या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय पाहायचं आहे आपल्याला. 2 ने नाही जाणार, 3 ने नाही, 4 ने नाही, 5 ने नाही. म्हणजे आता या दोन्ही संख्यांना कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. म्हणजे आपला मसावी आला आहे इथे 7. म्हणून आपण इथे लिहूया बरोबर मसावी बरोबर 7. सातवं उदाहरण आहे 42 45 48. आता इथे पण आपण अवयव पाडून घेऊया.
पहिली संख्या 42, नंतर 45 आणि नंतर 48. आता या सगळ्या संख्यांना भाग जाईल अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. 2 ने जाणार नाही कारण इथे आहेत एकक स्थानी 5. 3 ने जातोय का पहा, 4, 5, 6 यांची बेरीज येते 6 म्हणजे याला 3 ने जातोय. 4 आणि 5 9 म्हणजे 9 बेरीज येते म्हणजे याला पण 3 ने जातोय. 4 आणि 8 12 म्हणजे 12 3 ने जातोय, म्हणजेच या सगळ्या संख्यांना 3 ने भाग जातोय. आपण 3 ने भाग देऊया. 3 3 1 3, 3 चौक 12. 42 ला 3 ने भागल्यावर उत्तर आले 14. आता 45 ला भागूया. 3 1 3, 3 5 15, उत्तर आलं 15. आता 48 ला भागूया. 3 1 3, 3 9 18. आता आले 14, 15 आणि 19. आता या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय ते पाहायचंय. आता 2 ने जाणार नाही, 3 ने नाही, 4 5 कुठल्याही एका संख्येने या तिन्ही पण संख्यांना भाग जाणार नाही, म्हणजेच इथे आपला मसावी आला आहे 3. आपण मसावी लिहूया. बरोबर मसावी बरोबर 3. 8वं उदाहरण 57, 75, 102. पुन्हा आपण इथे अवयव पाडून घेऊया. पहिली संख्या 57, दुसरी संख्या 75, तिसरी संख्या 102. आता पहा, या सर्व संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो ते पाहायचे. लहानात लहान संख्येपासून सुरुवात करायची. 2 ने जाणार नाही कारण एकक स्थानी इथे 5 आहे. 3 ने जातोय का पहा, अंकांची बेरीज करायची. 7 आणि 5 12 म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातोय. 7 अधिक 5 12, 12ला भाग जातोय म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जातोय. 2 अधिक 1 3, 3 ला जातोय म्हणजेच या संख्येला पण 3 ने भाग जातोय, म्हणजे आपण आता 3 ने भाग देऊया. 3 1 3, 3 9 27. 57 ला 3 ने भागल्यावर 19 उत्तर आले. आता 75 ला भागूया. 3 1 3, 3 2 6 आणि 3 5 15. आता 102 ला भागूया. 3 त्रिक 9 आणि खाली उरला 1, वरून घेतला 2, 12 झाले. 3 चौक 12. आता 19, 25 आणि 34 या संख्यांना कुठल्या एका संख्येने भाग जातोय ते पाहायचे. आता नीट पाहिलं असता 19 ही मूळ संख्या आहे, म्हणजेच आता या तिन्ही पण संख्यांना कुठल्याही एका संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे आपल्याला मसावी सापडला आहे 3. म्हणून आपण इथे लिहून घेऊया मसावी बरोबर 3. 9वं उदाहरण आहे 56 आणि 57. आता 56 आणि 57 या दोन्ही संख्या पाहिल्या असता आपल्याला लक्षात येते की या क्रमागत संख्या आहेत, म्हणजेच क्रमाने येणाऱ्या. आधी 56 नंतर लगेच 57 येतात आणि क्रमाने येणाऱ्या संख्या नेहमी सहमूळ संख्या असतात आणि त्यांचा सामायिक विभाजक असतो 1, म्हणजेच त्यांचा मसावी असतो 1. म्हणून आपण इथे लिहूया 56 व 57 या सहमूळ संख्या आहेत. म्हणून त्यांचा मसावी बरोबर 1. म्हणून सहमूळ संख्यांचा मसावी असतो 1. म्हणून 56 आणि 57चा मसावी बरोबर 1. 10वं उदाहरण 777, 315 आणि 588. आता पहा, यांचे आपण अवयव पाडून पाहूया. पहिली संख्या 777, दुसरी संख्या 315, तिसरी संख्या 588. पहा, आता 2 ने भाग जातोय का पहा या सर्व संख्यांना. इथे 5 आहे, इथे 7 आहे, म्हणजे 2 ने भाग जाणार नाही.
आता अंकांची बेरीज करून पाहूया. 3 ने भाग जातोय का? 7 1 7, 7 2 14, 7 3 21. यांची बेरीज येते 21, म्हणजे 21ला 3 ने भाग जातोय, म्हणजे इथे 3 ने भाग जातोय. आता पहा 3 आणि 1 4, 4 आणि 5 9, म्हणजे 9ला 3 ने भाग जातोय, म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जातोय. 8 आणि 8 16, 16 आणि 5 21, 21ला 3 ने भाग जातोय, म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जातोय. म्हणजे सगळ्या संख्येंना 3 ने भाग जातोय. आपण 3 ने भाग देऊया. 3 3 2 6, खाली उरला 1, वरून घेतला 7, 3 5 15, 15 आणि 2 17, म्हणजे 2 उरले, वरून घेतला 7, झाले 27 आणि 3 9 27. असा इथे जागेवर भागाकार नाही आला तर बाजूला संख्या लिहून घेऊन भागाकार करायचा आहे. आता 757ला भागून झाला. आता 315ला भाग देऊन पाहूया. 3 1 3, 3 0 0, 3 5 15. आता 588ला भागूया. 3 1 3, खाली उरले 2, वरून घेतला 8, 3 9 27, खाली उरला 1 आणि 3 सक 18. आता पहा 259, 105 आणि 196 या संख्या आपल्याला मिळाल्या. आता या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय ती संख्या आपल्याला शोधायची आहे. पहा 2 ने जाणार नाही. संख्यांतील अंकांची बेरीज केली असता 3 ने सुद्धा या संख्यांना भाग जात नाही. 4 ने नाही. 5 ने जाणार नाही, कारण इथे शेवटी आहे 6, इथे 9, 6 ने नाही. आता इथे पहा 7 ने भाग जात आहे. आपण 7 ने भाग देऊया. 7 त्रिक 21 आणि 7 7 49, म्हणजे 259ला 7 ने भागल्यावर उत्तर आले 37. आता 105ला भागूया. 7 1 7 आणि 7 5 35. आता 196ला भागूया. 7 2 14, 19 मधून 14 गेले, खाली राहिले 5 आणि वरून घेतले 6 56, 7 8 56, म्हणजे आता 37 15 आणि 28 या 3 संख्या आपल्याला मिळाल्या. आता या 3 संख्यांना कुठल्या एका संख्येने भाग जातोय ते पाहायचं आहे. आता या तिन्ही संख्यांना कुठल्याच एका संख्येने भाग जात नाही, म्हणजेच आता आपला मसावी आला आहे या 2 संख्यांचा गुणाकार. आपल्याला 2 अवयव मिळाले. इथे जितके अवयव मिळाले त्या संख्यांचा आपण तिकडे करणार गुणाकार. बरोबर 3 गुणिले 7 बरोबर 7 त्रिक 21, म्हणून मसावी बरोबर 21. या सराव संचातील 10 उदाहरणे आपण सोडवली. या पुढची उदाहरणे आपण सोडवूया पुढच्या व्हिडिओमध्ये.